नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण GK एनर्जीचा 3 HP बोरवेलचा सोलर पंप बघणार आहोत. त्यामध्ये त्याचं पाणी प्रेशर, इन्स्टॉलेशन, मटेरियल, मोटर आणि बाकीची पण सर्व माहिती ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघू शकता बोरवेलच्या सोलर पंपाला जवळपास 70 मीटरचा हेडपंप आलेला आहे आणि त्याला जे नेपल आहे ते कंपनीकडूनच फिटिंग होऊन आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा जो पाईप आहे जवळपास 2.3 म्हणजे 2.25 इंचीचा पाईप आहे हा, बघू शकता तुम्ही. आणि इथं हा सोलर पंप इन्स्टॉल झालेला आहे, बघू शकता. आता मोटर पण आपण खोलून बाहेर घेतलेली आहे, DC मोटर आहे ती. आणि त्याच साईडला बरोबर त्या साईडला लगेच हेडपंप ठेवलेला आहे आपण, बघू शकता. हा हेड आहे, जवळपास 70 मीटरचा हेडपंप आहे हा, 7 स्टेजचा, बघू शकता तुम्ही. जवळपास तो 200-250 फूट खोलीला चालतो. आणि अजून तुम्ही थोडासा 1.5 इंचचा पाईप टाकून अजून 300-350-400 फुटापर्यंत पण त्याला चालू शकताय, बघू शकता. आणि याची जी बॉडी ती पूर्ण गॅलोनाईजची बॉडी, म्हणजेच गंजण्याचा काही इश्यू नाही, बघू शकता. केबल आणि रस्सी पण 70 मीटर आलेली, बघू शकता. ही केबल आहे जवळपास 2.5ची केबल आहे आणि या साईडला रस्सी आहे. 5 HP ला जवळपास 4.ची ती, 7.5 HP ला 3 HP ला 2.5ची केबल आहे ती, बघू शकता. ही बोरील आहे, याच्यामध्ये आपल्याला ती मोटर सोडायची आहे आणि इन्स्टॉलेशनचं काम झालेलं आहे. तर इतकं मोटर सोडायची बाकी आहे, बघू शकता. इथं त्यांची पहिली मोटर होती याच्यामध्ये सोडेल बोरवेलमध्ये, 3 HPचीच होती, ती बी इलेक्ट्रिक मोटर होती. पण आता ती काढून आपण आता आपली सोलरची मोटर सोडणार आहे. तर बघू शकता इथं आता मोटर आणि हेडपंप आपण कनेक्ट केलेले आहे, बघू शकता, एकदम चांगल्या पद्धतीने. आणि याचे जे नट आहे ते सगळे एकदम चांगल्या पद्धतीने टाईट करून घ्यायचे. आणि ही मोटर पाण्यामध्ये सोडण्याच्या अगोदर, ती विहिरीची असो किंवा बोरवेलची असो, त्यातलं पाणी नक्की चेक करा, म्हणजे मोटर जळणार नाही त्यासाठी. तर आता आपण ही रस्सी पण बांधलेली आहे, बघू शकता. अशा पद्धतीने रस्सी बांधलेली आहे. आता ही सरळ आपल्याला लगेच बोरवेलमध्ये सोडायची आहे. लगेच त्याचं आपण पाणी प्रेशर आणि इन्स्टॉलेशनची पण माहिती घेणार आहोत, का किती पाणी प्रेशर मारतो किती नाही. तर मित्रांनो, बघू शकता हे जवळपास सोलर पंप पूर्ण इन्स्टॉलेशन झालेलं आहे, बघू शकता. वरल्या साईडनं 3 पॅनल आहे आणि खाल्ल्या साईडनं 3 पॅनल आहे. आणि याचं जे डायरेक्शन आहे ते दक्षिण बाजूला दिलेलं आहे, बघू शकता. आणि मोटर वगैरे पण आपण सोडलेली खाली, बघू शकता तुम्ही. तर चला त्याचं पाणी प्रेशर बघूया आणि इन्स्टॉलेशनची पण माहिती बघूया. तर बघू शकता याच्यामध्ये मोटर सोडलेली आहे, बघू शकता. मोटरेशन एअरचा खोकडा, तर बघू शकता. इकडं कंट्रोलर जोडलेला आहे, त्याची जी माहिती ती या साईडने स्कॅनरवरती दिलेली आहे, बघू शकता तुम्ही. तुमच्या भविष्यात सोलर पंपाला काही जर प्रॉब्लेम आला तरी या नंबरद्वारे तुमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. बरं का, कंपनीला कॉल लावायचा, त्यानंतर हा जो नंबर आहे तो नंबर सांगायचा. मोबाईल ऑटो करण्यासाठी किंवा अन्य काही प्रॉब्लेमसाठी तुम्हाला तो नंबर गरजेचा आहे. तर बघू शकते याचं जे मोटर चालू बंद करण्यासाठी खाल्ल्या साईडनं खटका आहे. आणि आता मोबाईलवरती पण आपण सोलर पंप चालू केलेला आहे, बघू शकते. बॉडी अर्थिंग दिलेली आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर झालं काय, टेम्परेचर मायनस करून जमिनीमध्ये जातं, त्यासाठी बॉडी अर्थिंग दिलेली जाते. आणि बघू शकते जॉईंट पण तुम्ही जवळपास एक कलर आहे आणि बाकीचे कलर 2 वेगळे जॉईंट आहे. आणि ही त्याची मेन अर्थिंग आहे, बघू शकता, कंट्रोलरची. त्यानंतर तुम्ही पॅनल पण बघू शकताय, 520 वॅटचा जवळपास एक पॅनल आहे, बघू शकता. रेडरन कंपनीचं पॅनल आहे. याचं जे जेवढं मटेरियल आहे सगळं गॅलोनाईजचं मटेरियल आहे, बघू शकता. आणि पूर्ण सोलर पण जवळपास नट आणि क्लिपांमध्येच फिटिंग झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. बघू शकता ही हंडी द्यायची मेन, आणि त्यानंतर हे डायरेक्शनसाठी क्लिप आहे. चला आता मोटर चालू करून पाणी प्रेशर बघूया. थोप एक खटका दाबायचा आहे, आणि खटका दाबल्यानंतर जवळपास 15 ते 20 सेकंद लागतात पाणी येण्यासाठी. या साईडला आर्थिंग अरेस्टर जोडलेला आहे, बघू शकता. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये विजा चमकतात तर त्या विजा सोलरवरती पडू नये त्यासाठी हे आर्थिंग अरेस्टर जोडलेलं जातं. आता ते बघू शकता. त्यानंतर तुम्ही पिना पण बघू शकता, जवळपास पूर्ण ज्या पिना आहे त्या एकत्र करून इथं कंट्रोलरमध्ये घेतलेल्या आहे आपण, बघू शकता. तर चला आता मोटर चालू झालेली आहे. पहिल्यांदा थोडंसं हळू पाणी येतं, कमी येतं पाणी. त्यानंतर हळूहळू याचा जो आहे तो पाणी प्रेशर वाढतो. तर बघू शकता आता हळूहळू पाणी प्रेशर वाढतोय.
पाईपाची साईज जवळपास 2 इंची साईज पाईप आहे. बघू शकता एकदम फुल पाणी प्रेशर मारलेलं आहे. लगेच मक्काला पाणी लावून दिलेलं आहे. आणि बघू शकता इथं धूळ साचेल होती. धूळ साचल्यानंतर ते पॅनल पुसून काढायचे म्हणजे पाण्याचा प्रेशर वाढून जाईल मित्रांनो. म्हणजेच पाणी प्रेशर जर कमी असेल तर याच्यावरती धूळ असेल तर ती पुसून घ्यायची म्हणजे पाणी प्रेशर वाढेल. बघू शकता इथं ह्याच्यावरती धूळ साचलेली होती. नाही हा मी तिकडे चालू केली ते ना. बघू शकता परत एकदा हा पाणी प्रेशर तुम्ही बटनावर चालू केलेली. बटनावर आहे का? हा बघू शकता मोटर नाही इकडे एखाद बळी दाबून गेला ऑटोमॅटिक हे का इकडे मोटर ऑन आहे. मोटर ऑन आहे. बघू शकता मोबाईलवर पण मोटर आपण चालू बंद केलेली आहे. त्यासाठी कंपनीला कॉल लावावा लागतो. तो नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो मित्रांनो. बघू शकता कॉल लावल्यानंतर त्यांना सोलरची संपूर्ण माहिती सांगायची. त्यानंतर लगेच सोलर पंप मोबाईलवरती पण चालू होतं. तर बघू शकता मोबाईलवर पण मोटर चालू केलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे जुगाड पण तर इथं पाईप वाकून येण्यासाठी अशा पद्धतीने जुगाड पण केलेला आहे जागीच म्हणजे पाईप वाकून येण्यासाठी. तर मित्रांनो परत एकदा तुम्ही हा जिंकण्याचा पाणी प्रेशर बघू शकता. 70 मीटर हेडपंपाचा जवळपास आपण ती मोटर 200 फुटावरती सोडलेली आहे. बघू शकता फक्त 5 ते 10 फूट पाईपवरती ठेवलेला आहे. एकदम चांगल्या पद्धतीने पाणी प्रेशर मारलेला आहे. आणि उन्हा म्हणजे तो अजून वाढेल. आता हे थंडीचे दिवस चालू आहे याच्यामुळे ऊन थोडंसं कमी आहे. ऊन वाढल्यानंतर तो पाणी प्रेशर अजून वाढेल. तर मित्रांनो तुम्हाला हा GK एनर्जी सोलर पंप कसा वाटला आणि त्याचा पाणी प्रेशर कसा वाटला ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सोलरविषयी काही माहिती हवी असेल तर ती कॉमेंटमध्ये नक्की विचारा.